मी इथे तुम्हाला सगळ्यात आधी एक इम्पॉर्टंट टिप देणार आहे. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा सगळ्यात आधी लिप बाम लावायला विसरू नका. जेव्हा आपला मेकअप कंप्लीट होतो तेव्हा आपले ओठ जे लिप बाम लावलेले जे ओठ असतात ते ऑलरेडी चांगले हायड्रेट झालेले असतात आणि आपल्याला त्यानंतर लिपस्टिक लावायलाही खूप छान इझी जातं. आणि जर तुमचा मेकअप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या लिप्सवरती ऑलरेडी आणखी लिप बाम आहे, तर तो एक्सेस लिप बाम तुम्ही ड्राय टिश्यू घेऊन टॅप करून तो रिमूव्ह करू शकता आणि त्यानंतर लिपस्टिक अप्लाय करू शकता. तर नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पल्लवीज ब्युटी. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर नमस्कार, माझं नाव आहे पल्लवी. मी खूप सारे मेकअप व्हिडिओज, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हाला जर यापैकी कुठल्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत की लिपस्टिक कशी लावायची आहे. तर इथे मी लिप लायनर यूज करणार आहे. आपण लिप लायनर केल्यानंतर जो आपला लुक असतो तो खूप छान दिसतो, त्यामुळे लिप लायनर कधी स्किप करू नका. आणि मी इथे लिप लायनर यूज करणार आहे. हे आहे कोलोराईटचं ब्राऊन कलरचं लिप लायनर. तुमच्याकडे सगळ्याच शेडचे लिप लायनर असणं गरजेचं नाही, कारण आपण हे ब्राऊन कलरचं लिप लायनरही आपल्या सगळ्या लुकवरती जातं आणि आपला मेकअपही छान दिसतो. त्यामुळे मी हे ब्राऊन कलरचं लिप लायनर यूज करणार आहे. आपण इथे लिप लायनर यूज करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्या लिप्सला लाईन करून घ्यायची आहे. काही जणांचे लिप्स छोटे असतील तर तुम्ही थोडीशी आउटलाईन सुद्धा करून त्यांच्या ओठांचा आकार मोठा करू शकता, त्यामुळे तुमचे लिप्स थोडेसे बोल्ड दिसतील. ज्यांचे मोठे ओठ असतील त्यांनी आउटलाईनच्या आतच लिपस्टिक लावायची आहे आणि पावटी लुक हवा असेल तर थोडंसं आउटलाईनच्या वरती लिपस्टिक लावायची आहे. तर आपण आता लिप लायनर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता लिपस्टिक लावून घ्यायची आहे. तर ही लिपस्टिक आहे मेबलिनची. खूप छान लिपस्टिक आहे. आपला हा शेड पण खूप छान आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे. लिपस्टिक आपल्याला आपण जी आउटर लाईन केलेली आहे त्याच्या आतमध्येच लावायची आहे. तर आपली जी लिपस्टिक आहे ती आपण जी आउटर लाईन केली होती त्याच्या आतमध्येच पूर्णपणे लावून घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी लिपस्टिक आपली लागलेली आहे. आणि लिपस्टिक लावल्यानंतर आपल्याला आपले ओठ चांगले रब करून घ्यायचे आहेत आणि ओठांना असा छान वरच्या साईडने दोन्ही साईडने छान असा आकार देऊन घ्यायचा आहे. ओठांना आकार देताना लक्षात ठेवायचं आहे खालच्या साईडने आपल्याला वरच्या दिशेने आकार द्यायचा आहे, वरून खाली नाही यायचं, खालच्या साईडने वरती जायचं आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे आपण लिपस्टिक जेव्हा ओठांवरती लावतो त्यानंतर थोड्या वेळाने आपल्या लक्षात येतं की आपल्या आतल्या साईडला सुद्धा लिपस्टिक लावणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, बोलताना समोरून किंवा हसल्यानंतर तुमची लिपस्टिक दिसते पण आतील लिपस्टिक दिसत नाही. आणि लिपस्टिक लावताना लक्षात घ्यायचं आहे या कॉर्नर पर्यंत आपल्याला लिपस्टिक लावत जायचं नाहीये, थोडंसं अलीकडच्या साईडनेच आतल्या साईडने लिपस्टिक लावायची आहे. तुम्ही इथे बघू शकता आपण जी आउटर लाईन केली होती त्याच्या आतमध्येच लिपस्टिक लावून घेतलेली आहे. आपली लिपस्टिक कुठल्या साईडने बाहेरही आलेली नाही आणि लिपस्टिकही खूप छान लागलेली आहे.
तर अशा पद्धतीने आपली लिपस्टिक लावून झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.